शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना खूप महत्त्वाचा व्हिडिओचा विषय आहे. आपण बघत असलेलं जे झाड आहे, शिमला मिरचीमध्ये 20, 25, 30 दिवसाला व्हायरसचा प्रादुर्भाव होतोय. तो थांबतच नाही. तो कसा थांबवता येईल आणि फुल ड्रॉपिंग थांबून चांगलं सेटिंग फुटवा कसा मिळवता येईल, त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. मित्रांनो, हा व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सगळ्यांना सांगतो, ज्या संदर्भात टोमॅटो शेतकऱ्यांना जी सवलत, जी संधी, जी स्कीम दिली, त्या पद्धतीत शिमला असेल किंवा इतर सेगमेंट मधल्या मिरची पिका असतील, जे जे मिरची शिमला 25, 30, 35 दिवसाचे किंवा 20 ते 25, 30 दिवसाचे आहेत, त्यांना व्हायरसच्या अडचणी येत आहेत, फुटवा मिळत नाहीये, त्याचप्रमाणे व्यवस्थितरित्या डेव्हलप होत नाही, अशा सगळ्या शेतकऱ्यांसाठी येत्या जी तारीख आहे 23 जुलै ते 31 जुलै, 23 जुलै ते 31 जुलै या जवळजवळ 8 ते 9 दिवसामध्ये तुम्हाला एक संधी देतो. जी फी आपली रेग्युलर 2500 आहे, तिथं तुम्ही फक्त 1800 रुपये फी भरून हे 25-30 दिवसाचे प्लॉट 12-13 दिवसात कसे चांगले डेव्हलप करू शकतात, त्या संदर्भात वेळापत्रक तुम्हाला शेवटपर्यंत येत राहील. मग त्याच्यामध्ये व्हायरस मुक्त मिरची असेल, त्याचप्रमाणे फुटवा चांगला असेल, फुलांची सेटिंग असेल, फुल ड्रॉपिंग असेल, येणारा ब्लॅक थ्रिप्स असेल, या सगळ्यांवर मार्गदर्शन योग्यरित्या मिळेल. व्हिडिओमध्ये तर मी सांगणारच आहे. तत्पूर्वी ज्यांच्या प्लॉटमध्ये आहेत त्यांचं नाव जाणून घेतो. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. अजय बाळासाहेब ढगे, राहणार बोपेगाव, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. आपला मोबाईल नंबर 958841 आपण डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता? असं तसं तर 5-6 वर्षापासून ओळखतो. बर. पण मग आता 3-4 वर्षापासून आपलं रजिस्टर रजिस्टर. कोणते कोणते प्लॉट आतापर्यंत रजिस्टर केले? तर टोमॅटो, मिरची, शिमला मिरची आहे आणि अनुष्काचा एक प्लॉट. अनुष्का द्राक्षाचं. द्राक्षाचा. अच्छा, मिरची थोडी उशिरा रजिस्टर. हा, ही आता रजिस्टर. टोमॅटो तुम्हाला गेल्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी काय अनुभव आला? नाही, सेटिंग भरपूर, माल पण भरपूर निघतो, काही अडचण येत नाही. खर्च आणि खर्च लिमिटेड आहे, पण मग ऍव्हरेज खर्चाच्या तुलनेने ऍव्हरेज चांगलं निघतं. जरी खर्च 10-20% जास्त जरी झाला तरी ऍव्हरेज चांगलं निघतं. नक्की. म्हणजे 4100 काडीमध्ये आम्ही 235-40 कॅरेट तांबटाची काढलेली एका दिवसाला. तो पण दिवसाआड म्हणजे एकच दिवस गॅप फक्त. म्हणजे एकंदरीत एकरात तुम्ही किती ॲव्हरेज मिळवलं? एकरात साधारणपणे 14-14,500 आसपास गेलेलो आहे. आरेमान मध्ये 2174 होती एक वर्ष, त्यावेळेस भरपूर गेलो 2,500-3,000 पर्यंत. हा, त्याच्यात मार्केट नव्हतं. 40-50 रुपयानेच विकलं होतं त्यावेळेस. पण मग ॲव्हरेज मिळतं, ॲव्हरेज चांगलं. आणि द्राक्षात काय अनुभव आला? द्राक्षात आता पहिल्यांदाच आम्ही पण पहिल्यांदाच अनुष्का लावलेली आणि पहिल्यांदाच घेतली. म्हणजे एकंदरीत डॉक्टर किसानवर टोमॅटो मध्ये तुम्हाला हळूहळू अनुभव आला आणि त्याच्यामुळे तुम्ही द्राक्षाचा पण प्लॉट रजिस्टर केला. शिमला मध्ये तुम्ही उशिरा केला की जेणेकरून आता जे काही रोग प्रादुर्भाव होतोय तो सुधारावा म्हणून तुम्ही प्लॉट रजिस्टर केला. बरोबर ना? बरोबर. तर मित्रांनो, या कंडिशनचे प्लॉट असतील, परत एकदा तुम्हाला सांगतो, 23 जुलै ते 31 जुलै जी संधी आहे त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकतात. तर अशा वेळेस काय करायचंय, जर व्हायरस तुम्हाला म्हणजे थोडक्यात चुरडामुरडा, झाड वरती पानं गोळा होत आहे. दादा इकडे रे. तर इथं दाखवायला नाहीये, इथं बरेचसे कमी. इथं नाही, त्या तिथे दाखव बरं ते झाड. इथं नाही, इथं पण आहे, थोडस आहे, इथं आहे. तर असे जे झाडं आहेत गोळा होत आहे, याला कसं सुधारवता येईल याच्यासाठी 2 ते 3 फवारण्या सांगतो. त्यामध्ये पहिली फवारणी घ्यायची आहे 200 लिटरला ट्रान्स. बाहेरचं ट्रान्स जे कीटकनाशक आहे ते 200 लिटरला 100 मिली, त्याच्यासोबत जेमिझोन 250 मिली. दुसऱ्याच दिवशी 25-30 दिवसाची मिरची असेल, दुसऱ्या दिवशी ड्रिंचिंग करायची. एकरी 1 लिटर प्लॅटिनम, 4 किलो पॉवर सोल्युशन 10-40-40. त्याच्यानंतर एक दिवस गॅप, म्हणजे ट्रान्स आणि जेमिझोनची फवारणी केली की एकच दिवस गॅप जाऊ द्यायचा. दुसऱ्या दिवशी लगेच, म्हणजे एक दिवस गॅप जाऊन तिसऱ्या दिवशी फवारणी करायची. ओनिक्झोल 250 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, कॉम्बीपट 100 ग्रॅम. परत एक दिवस गॅप जाऊ द्या, पुढचा स्प्रे घ्या. लॅन्सर गोल्ड 250 ग्रॅम, रोगार 250 मिली, पेगासस 250 ग्रॅम. परत एक दिवस गॅप जाऊ द्या. त्याच्यानंतर फवारणी घ्या. तुम्ही पहिली जी फवारणी घेतली त्याच फवारणीला अनुसरून तुम्ही घ्यायचंय जेमिझोन 250 मिली, सनरूफ 500 मिली आणि त्याच्यासोबत इमिडा 100 मिली. 3 फवारण्या झाल्या तुमच्या. म्हणजे पहिली फवारणी त्या ठिकाणी ट्रान्स आणि जेमिझोन, त्याच्यानंतर ओनिक्झोल, मॅग्नेशियम सल्फेट, कॉम्बीपट, त्याच्यानंतर परत एकदा
तुम्ही फवारणी घेताय लॅन्सर गोल्ड, रोगार आणि पेगासस, 3 फवारण्या झाल्या. 4थी फवारणी घेताय जेमिझोन, सनरूप, इमिडा. या 4 फवारण्या 6 दिवसात तुमचे पानं पूर्ण क्लिअर झालेले असतील आणि एक ड्रिपचं ऍप्लिकेशन तुम्ही करताय एकरी 1 लिटर. त्या ठिकाणी ड्रिप नाही, ड्रिंचिंग करायचंय, म्हणजे ठिबक मधून न देता ड्रिंचिंग करून घ्यायचंय. 3, 3.5, 4, 5,000 झाडांपर्यंत हे प्रमाण आहे. 1 लिटर प्लॅटिनम, 4 किलो पॉवर सोल्युशन. आता हे सातत्याने दिवसाआड 6 दिवसात 3-4 स्प्रे घेतले. त्याच्यानंतर 2-2, 3-3 दिवस गॅप जाऊ द्या, 3 दिवस गॅप जाऊ द्या. चांगल्या पद्धतीत झाडांचे पानं निघाले, शेंडा पूर्ण क्लिअर झाला, त्यावेळेस तुम्हाला फवारणी करायची. नीट लक्षात घ्या. त्यावेळेस तुम्हाला घ्यायचंय 200 लिटर पाण्याला. 200 लिटर पाण्याला तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचंय ओरिंडिस अल्ट्रा 200 मिली आणि सिमोडिस 200 मिली. हा स्प्रे झाल्यावर 2 ते 3 दिवस जाऊ द्या. 2-3 दिवसानंतर तुम्हाला फवारणी करायची. तिथं करपा असेल, झांतो असेल, त्याचप्रमाणे डाउनी मिल्डू असेल, पावडरी मिल्डू असेल, याच्यासाठी मेरिऑन 80 मिली, टचअप 500 ग्रॅम आणि मॅग्नीज 100 ग्रॅम. आणि त्याच दरम्यान जमिनीतून द्यायचंय. फुलांची संख्या वाढवायची. फुटवा तुमचा मिळायला सुरुवात होईल त्यावेळेस एकरी 1 लिटर. एकरी 1 लिटर हॅपी न्यूज 5 किलो 0-60-20 दिल्यानंतर 1 दिवस जाऊ द्या. परत एकदा जो पहिला स्प्रे घेतला होता लॅन्सर गोल्ड, रोगार, पेगासस, म्हणजे सेकंड स्प्रे ट्रान्स आणि जेमिझोन नंतर तो स्प्रे परत एकदा कीटकनाशकचा रिपीट करायचा आहे. आणि त्याच्या 2 दिवसानंतर फुलं भरपूर लागायला सुरुवात होईल. त्या फुलांचं सेटिंग पिवळे पडू द्यायचे नाही. तिथं तुम्हाला 200 लिटरला ग्राफर 50 मिली 0-52-34 किंवा 0-42-47 500 ग्रॅम. त्याच्यासोबत GA फक्त 1 ग्रॅम, 6BA 2 ग्रॅम आणि त्याच्यासोबत बोरान 150 ग्रॅम असा स्प्रे घ्या. मित्रांनो, हे 15 दिवसाचं वेळापत्रक जर तुम्ही राबवलं तर योग्य पद्धतीने तुमच्याकडे आलेला व्हायरस हा मुक्त होईल. संपूर्णपणे पूर्ण क्लिअर पानं निघतील आणि चांगल्या पद्धतीत फुटवा मिळून चांगलं सेटिंग देखील होईल. पण त्याच्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे पहिल्या 6 दिवसात 4 फवारण्या आणि एक ड्रिपचं ऍप्लिकेशन त्या ठिकाणी करणं गरजेचं 100% राहील. एक शेवटचा प्रश्न विचारतो डगे साहेब. टोमॅटो चांगलं उत्पादन घेतलं, द्राक्ष तुम्ही त्याच्यामुळेच रजिस्टर केलं आणि शिमला मिरचीमध्ये तुम्हाला म्हणजे 1 महिन्याची होत आली, पण जो त्रास जाणवायला लागला त्याच्यामुळे तो पण प्लॉट तुम्ही रजिस्टर केला. एकंदरीत डॉक्टर किसानवर एवढा विश्वास ठेवण्याचं कारण इतर शेतकऱ्यांना काय शेअर कराल? डॉक्टर किसानमुळं नेमके असं होतं का उत्पन्नाची हमी भेटते. त्यामुळं इतर शेतकऱ्यांनी सुद्धा रजिस्टर केलं तर खर्च तर असे होणारच आहे, पण मग उत्पन्न भेटलं पाहिजे ना. उत्पन्न मेन आहे आपल्याला, चांगलं झालं पाहिजे. आज तुम्ही डॉक्टर किसानला ठेवा किंवा स्वतः वैयक्तिक केलं तेवढा खर्च होणारच आहे. 2-4 हजार 5,000 इकडे तिकडे होणार आहे. पण मग जर त्यांच्या थ्रूच मार्गदर्शनाखाली गेले तर खर्च त्या मापातच होईल आणि उत्पन्न चांगलं भेटून जाईल तुम्हाला. पीक पण चांगलं राहील. नक्कीच, म्हणजे ही तुम्हाला शाश्वती 100% आहे. परत एकदा मी येईलच. हा प्लॉट ज्या वेळेस सुरू होईल 20-25 दिवसात हा प्लॉट सुरू होईल त्यावेळेस परत एकदा आपण व्हिडिओ घेऊ आणि जे मी वेळापत्रक सांगितलं त्याच पद्धतीत तुम्हाला वेळापत्रक दिलंय ते सुरू केलंय आणि त्या पद्धतीत शेतकरी बांधवांनो 23 जुलै ते 31 जुलै या संधीचा तुम्ही लाभ घेऊ शकतात. आणि शिमला मिरची असेल किंवा इतर नंदिता असेल, तुमचं तलवार असेल, तुमची बुलेट असेल, इतर सेगमेंटमध्ये त्यांनाही ज्या ह्या अडचणी येत असेल तर त्या शेतकऱ्यांनी सरळ 77 19 94 11 22 त्याचप्रमाणे खाली डिस्क्रिप्शन दिलेल्या नंबरवर संपर्क साधून 31 जुलैपर्यंत या संधीचा लाभ घ्यावा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.